हिंदू समाजाच्या मुलावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या सकल हिंदू समाजाकडून अक्कलकोट बंदची हाक. प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सुवर्ण सोहळ्यादिनी एकीकडे देशात सर्वत्र जल्लोष साजरा होत असताना दुसरीकडे काही समाजकंटकांनी जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीराम प्रभूंच्या प्रतिमेची विटंबना केल्याबद्दल त्याला हरकत घेत सोमशंकर किवडे यांनी जाब विचारला, म्हणून त्याच्यावर 10 ते 15 जणांनी कोयता कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात सोमशंकर किवडेला जबर मार लागलाय. या हल्ल्याच्या विरोधात उद्या गुरुवारी 1 फेब्रुवारी 2024 रोजी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली. सातत्याने हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात हिंदू समाज आता पेटून उठला असून हे हल्ले थांबावेत. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना अटक करून त्यांना कडक शासन व्हावे अशी मागणी लावून धरत अक्कलकोट बंदचा इशारा समस्त सकल हिंदू समाजाने दिला आहे. जय श्रीराम. अक्कलकोट शहरामध्ये एका हिंदू युवकावर काही जिहादी लोकांनी हल्ला केलाय. त्याला प्राणघात, त्याला जीवे मारण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. काही कारण नाही. 22 तारखेला दिवशी श्रीराम प्रतिष्ठापना होती. त्या दिवशी काही जिहाद्यांनी श्रीरामाच्या प्रतिमेवर थुंकलं होतं. त्याचा निषेध म्हणून काही युवकांनी आवाज उठवला होता. पण त्या ज्या युवकाला मारलं गेलंय त्या घटने फक्त तो दुधाचे वरवे गोळा करतो आणि ते काय झालं बघायला गेलं होतं. तरी त्यावेळेला त्याला मारलं गेलं. त्यावेळेला त्याला ब्लॅकमेलिंग करायला गेलं. तू जर आता आमच्यावर केस केलं तर आम्ही तुझ्यावर क्रॉस टाकू म्हणून त्या दिवशी त्याला थांबवलं गेलं भीती दाखवून. परत आज काही संबंध नसताना, प्रकरण थांबलेलं असताना त्याला दुकानातनं काय काम आहे, ऑर्डर आहे दुधाची म्हणून घेऊन गेलं. घेऊन जाऊन त्या गल्लीबोळामध्ये 15 लोकांनी ठार करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ते स्वतःचा जीव वाचवून त्यांनी आलेला आहे. त्याच्यावर त्यांनी कोयता, कुऱ्हाड आणि काट्याला त्याने असं खलास केला करण्यासाठी संपूर्णपणे त्यांनी प्रयत्न केला होता. पण आज त्याचा जीव वाचला आहे. यासाठी सकल हिंदू समाजाकडून 1 फेब्रुवारी रोजी अक्कलकोट बंद पुकारलेला आहे. सर्व हिंदूंना मी आवाहन करतो, या बंदमध्ये सर्वांनी सामील व्हावं व बंद यशस्वी करावा, जेणेकरून आपली ताकद त्यांना कळली पाहिजे. जय श्रीराम. हां बोल. 2 जण येऊन घेऊन गेले, जीव मारण्याचा हल्ला केले. कोण कोण होते? समीर मुजावर, समीर जमादार आणि मुज्जू टेनवाला. कुठून घेऊन गेले कुठून घेऊन गेले? दुकानापासून. परत पुढं घेऊन जाऊन तिथं जाऊन मारलेत. मागणं वार केलेत, कोयत्यानं वार केले. तिथं कुठं घेऊन गेले? बाजूला. इथं ऑर्डर घ्यायचं म्हणून चाल म्हणून घेऊन गेलेत. गल्लीत बाजूच्या गल्लीत ऑर्डर 30 लिटर ऑर्डर द्यायचं म्हणून घेऊन गेले. तिथे किती जण होते? 10-15 जण होते. मागून वार केलेत. येऊन गाडी टाकून मी पळून आलो. जीवघेणे हल्ला केलेत, धमकी दिलेत. जीवाला धोका आहे मला. 24 तारखेला भांडण झालं. त्या दिवशीसुद्धा वसुलेलं गेलं होतं. त्यामुळे त्यांनी बघितलं तिथं त्यांचं टाक्या पडलं. ते इथं दवाखान्याला ॲडमिट केलं आणि टाक्या पडलं. नंतर ते जाऊ दे म्हणलं, केस करा म्हणलं सगळेजण. म्हणून आम्हाला नको आहे, आम्ही धंद्याचा माणूस आहे, 1 रुपये 2 रुपयावर पोट भागवणार माणूस आहे, नको म्हणलं. तरीसुद्धा ते निघा बसलं. 2-4 दिवस गेलं. आज परत त्याला असं बाहेर जाताना, तुला पैसे आणायला जाताना तुला हे पैसे, तुला दुधाचं हे करायचं म्हणून एकट्याला घेऊन जाऊन सगळंजण मारलं आहे. माझं मुलाला काय तर झालं तर आम्ही काय करायचं? आमचं वाली कोण नाही का? आम्ही काय सांगायचं? म्हणजे जाणून बुजून आम्ही कशात नसताना आम्हाला घेऊन मारलं आहे. म्हणजे एकट्याला बघून असं हे पद्धत आहे का? म्हणजे कोणतरी करतात, ते कोण चांगलं आहे त्यांना सोडतात आणि गरीब माणसांनाच मारतात का? म्हणजे आम्हालाच टार्गेट करतात का? याचं वाली कोण आहे का नाही? म्हणजे आम्ही हे ते पोरं सगळंजण केस कर म्हणलं, आम्हाला नको आहे बाबा, आम्ही कशात नाही, आम्हाला संबंध नाही म्हणलं. तरीसुद्धा एवढं असून आम्ही गप बसून आम्हाला बोलून दुकानात मारतात. हे पद्धत आहे का? हां, मी विश्वासवर यांनी आता बोलवलेलं आपलं इथं कोण ओळखीचं आहे म्हणून गेलं आहे, ते मारलं आहे. पण कान फाटलं आहे, सगळं 3 इंच खोल लागलं आहे म्हणा. ते सोलापूरला पाठवलं आहे, तर होत नाही म्हणा. आम्ही तेव्हा माहिती झालं हे सगळं झाल्यावर, आम्ही इथं आल्यावर म्हणलं सोलापूरला पाठवलं नाही. ते सगळ्यावर योग्य कारवाई करा. आम्हाला असं त्रास पुन्हा होऊ नये. आम्ही धंदे करणार, आम्ही काय त्यांचं नाव काढत नाही, पण आमचं नाव घेऊन ते आमच्यावर तास देऊन. जय श्रीराम. आज अक्कलकोटमध्ये घडलेलं आहे की सोमशंकर किवडे म्हणून एक हिंदू तरुण आहे. त्यावर परवा जे एक रामाच्या प्रतिमेवर, श्रीरामांच्या व शिवलिंगावर एका नालायक जिहादी तरुणाने थुंकलं होतं. त्याचा निषेध म्हणून विचारपूस करायला गेलेल्या एका तरुणावर त्यावेळेसच त्याच्यावर हल्ला झाला होता. पण तो त्यावेळेस कुठलंही ॲक्शन न घेता एक भीतीपोटी गप बसला. तरी त्याला त्याच्या दुकानातून उचलून नेऊन त्याच्यावर जीवे मारण्यात
जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तो कसा बसा त्याचा जीव वाचून दवाखान्यापर्यंत आला. 1 फेब्रुवारी रोजी गुरुवारी अक्कलकोट बंदची आम्ही सर्व सकल हिंदू समाज व श्रीराम जन्मोत्सव समितीकडून अक्कलकोट बंदची आम्ही आवाज उठवतो.